कन्या रास या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहस्थिती काही महत्त्वाच्या जाणीवा करून देणारी ठरू शकते. सूर्य सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या समोरच्या भावावर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे नातेसंबंध आणि सहकार्य ह्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक ज्योतिषानुसार या आठवड्यात चंद्राचा गोचर तुमच्या विविध भावातून होत असल्यामुळे मनस्थितीत थोडे चढउतार जाणवू शकतात. पण योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढणार असून बुध हा तुमचा स्वामी असल्यामुळे बुधाचा प्रभाव संवाद, नियोजन आणि विश्लेषण ह्या तीनही ठिकाणी तुम्हाला मदत करेल. आठवड्याच्या मध्यभागी चंद्र आणि शुक्र यांच्या सौम्य संबंधामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल. काही कन्या राशीच्या जातकांना एखाद्या अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन ह्या आठवड्यात मिळू शकते, जे पुढील योजनांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. नोकरीच्या बाबतीत हा आठवडा संयम आणि अचूकता राखण्याचा असून बारकाईने काम करण्याची सवय वरिष्ठांच्या लक्षात येईल. त्यामुळे तुमच्यावर विश्वास त्यांचा वाढू शकतो. काही लोकांना नवीन जबाबदारी, काही नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नियोजन सुधारण्याचा असून ग्राहकांशी संवाद व सेवा सुधारल्यास भविष्यात चांगले परिणाम साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यास सुरुवातीला थोडी अडचण येऊ शकते, पण नियमित अभ्यास केल्यास तुम्ही चांगले यश प्राप्त करू शकाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा ज्ञान वाढवणारा आहे. वैवाहिक जीवनामध्ये हा आठवडा समजूतदारपणा ठेवण्याचा असून जोडीदारासोबत संवाद स्पष्ट ठेवलात तर नात्यातील विश्वास वृद्धिंगत होईल. कुटुंबातील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात असलेल्या जातकांसाठी हा आठवडा भावनिक स्थिरता देणारा असून काही लोक आपल्या नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार ह्या आठवड्यात करू शकतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न सामान्य राहील, परंतु घरगुती किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याचे आधीपासूनच योग्य नियोजन करा. त्यामुळे आर्थिक स्थिती संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि आठवड्याच्या शेवटी एखाद्या जुन्या कामातून तुम्हाला छोटा लाभ मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना आठवडा सामान्य राहणार असला तरी थोडीशी काळजी आपल्या आरोग्याची घेणे आवश्यक आहे. विशेषतः पचनसंस्थेशी संबंधित त्रास होणार नाही याकरिता हलका आहार घ्या. जास्त ताण किंवा चिंता टाळा. योग, प्राणायाम व ध्यान तुमच्या तब्येतीला चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल. नियमित चालणे व हलका व्यायाम केल्यास शरीरामध्ये सतत उत्साह राहील. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 6 व 8. शुभ रंग आहे हिरवा व पिस्ता रंग. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 17 मार्च व 21 मार्च. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, या बुधवारी बुधाची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सकाळी एका लहान मुलाला हिरव्या रंगाचे फळ, द्राक्ष, पेरू वगैरे दान करा. त्यानंतर गणपतीच्या समोर बसून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे बुधग्रह अनुकूल होईल, बुद्धीची स्पष्टता वाढेल आणि कामात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल.